आता आपण पाहणार आहोत एका असामान्य माणसाची गोष्ट। या माणसाचं आयुष्य चांगलं चाललं होतं, शिक्षणही जोरात सुरू होतं, पण अचानक एका दिवशी वयाच्या 22व्या वर्षी अंधत्व आलं। पण त्यातूनही खचून न जाता या माणसानं एक असामान्य कार्य केलं की ज्यातून तब्बल 10,000 अंध बांधवांच्या आयुष्यात यशाचा प्रकाश पडलाय। पाहुयात महाबळेश्वरच्या भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी गोष्ट। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। अंध असूनही भावेश यांची डोळस भरारी, जगाला प्रकाश देणाऱ्या व्यवसायात झेप, 10,000 अंधांना दाखवली तेजोमय वाट। हे आहेत भावेश भाटिया, वय वर्ष 56। वयाच्या 22व्या वर्षी एका आजारामुळे त्यांना अंधत्व आलं आणि त्यांच्या आयुष्यात अंधार पसरला। मात्र काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न त्यांनी त्याच अंध डोळ्यांनी पाहिलं आणि त्यातून इतरांच्या आयुष्यात प्रकाश देणाऱ्या मेणबत्तीचा व्यवसाय उभा राहिला। भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। उदरनिर्वाहाचं साधन तर मिळालं, पण तरीही इतर अंध बांधवांसाठी काहीतरी करावं ही जिद्द त्यांना स्वस्थ बसू देईना। मग त्यासाठी त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला आणि आता तब्बल 10,000 अंध बांधवांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलंय। महाबळेश्वरच्या मोरेश्वर गावात त्यांनी अंध बांधवांसाठी भला मोठा आश्रम सुरू केलाय। या कार्यासाठी भावेश भाटिया यांना मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रपतींनीही गौरवलंय। आज पूर्ण भारतात एक 10,500 पेक्षा जास्त फक्त अंध बांधव माझ्या बरोबर काम करतात। 12 ते 15,000 प्रकारची वेगळे आकार प्रकारची सुगंधित मेणबत्ती आम्ही बनवतो। 4 वेळा हे प्रोजेक्टला राष्ट्रपती पुरस्कार दिला गेला। वेगळे मान्यवर राष्ट्रपतीजीच्या हस्ते हे प्रोजेक्टला वेगळे कॅटेगरीमध्ये नॅशनल अवॉर्ड दिले गेले। 3 डिसेंबरला जे वर्ल्ड डिसेबल डेला दिले जातात। इतकंच नाही तर भावेश भाटिया यांना खेळांमध्येही विशेष आवड आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिकमध्ये 117 मेडल्स जिंकण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे। 23-24 वर्षाची वयात मी परत पॅरा ऑलिम्पिक डिस्ट्रिक्ट सातारा पासून खेळायची सुरुवात केली। लहान वयापासून गोळाफेक थाळीफेक माझे पसंदीदा खेळ होते। ते करत आज 117 पॅरा ऑलिम्पिक मेडल झाले। 54 ची उमरमध्ये हे स्पोर्ट्समुळे मला एक क्रोसिनची गोळी खायची पण गरज नाही पडत। बॉडी फिट आहे तर आपला मन मस्तिष्क विचार सगळे फिट आहे। त्यांनी सुरू केलेल्या आश्रमात अनेक अंध बांधव स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मेणबत्ती बनवण्याचं प्रशिक्षण घेत आहेत। भावेश भाटिया यांच्या या कारखान्यात अनेक प्रकारच्या आकर्षक मेणबत्त्या बनवल्या जातात, ज्या अनेक संकल्पनांमधून साकारल्या जात आहेत। मी माझ्या 10वी पासून इथे काम करते। मी 15-16 हजार रुपये महिन्याला कमवते सर, आणि मी माझं स्वतःचं शिक्षण पण म्हणजे शिक्षणासाठी पण ते पैसा खर्च करते आणि घरी पण देते मम्मीला। फिनिशिंग, पॅकिंग, मार्केटिंग इकडे करतो आणि महाबळेश्वर ताज हॉटेलला माझा स्टॉल असतो। महिना 15 ते 20 हजार मिळतात। काय करतात ते घरी पाठवतो, त्याच्यावरती आमचं घर चालतं। गेले 11 वर्ष झाले कार्यरत आहे। सर भावेश भाटिया सरांनी आम्हाला काम दिलं, त्यामुळे धन्यवाद। मला 10,000 रुपये महिना भेटले। हे सर्व पैसे मिळून आम्ही आमचं स्वतःचं घर चालवतो। अंधत्व आलं की आयुष्यात अंधकार पसरतो, त्यातून अनेकांच्या मनात नकारात्मक विचार येतात। पण वेगळं काहीतरी करण्याची उमेद आणि जिद्द मनात असेल तर आयुष्याच्या वाटेवर प्रकाश निर्माण करता येतोच। सोबतच इतरांचं आयुष्यही तेजोमय प्रकाशाने भारून टाकता येतं। हे भावेश भाटिया यांनी आपल्या उद्यमशीलतेतून दाखवून दिले। म्हणूनच भावेश भाटिया यांना लोकशाही मराठीचा मानाचा मुजरा। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।